भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेणार आहोत। प्रत्येकच देशाला स्वतःची एक स्वतंत्र अशी राज्यघटना असते। ही राज्यघटना तेथील लोकशाहीवादी व्यवस्थेचा आधार असते। देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार व त्या देशाच्या गरजेनुसार ती राज्यघटना तयार करण्यात आलेली असते। भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारची राज्यघटना ही घटना समितीकडून तयार करण्यात आलेली आहे। या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। तसेच या घटना परिषदेमध्ये विविध प्रकारच्या 11 अशा समित्या तयार करण्यात आलेल्या होत्या की या समितीच्या माध्यमातून काय व्हावं की ज्या काही या 11 समित्या आहेत, या 11 समित्या घटनेच्या विविध अंगांचं, विविध बाबींचं अभ्यास करून त्यावर योग्य तो अहवाल सादर करून एक परिपक्व अशी घटना तयार करतील। अशाच या 11 समित्यांपैकी एक आहे मसुदा समिती। तर या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। एकूणच घटना समितीला भारतीय राज्यघटना तयार करण्याकरिता 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी लागलेला दिसून येतो। या घटना समितीची अंतिम बैठक 26 नोव्हेंबर 1949 रोजी पार पडली। या रोजी ही घटना स्वीकार करण्यात आली, या घटनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले। परंतु या घटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली। आता स्वीकृती जरी 26 नोव्हेंबरला झाली असेल परंतु अंमलबजावणी ही 26 जानेवारीला झालेली आहे। असं करण्यामागे सुद्धा एक कारण आहे। तर याकरता आपल्याला थोडं मागे इतिहासामध्ये जावे लागेल। इतिहासामध्ये 26 जानेवारी 1930 रोजी म्हणजेच ब्रिटिश काळामध्ये या 26 जानेवारी 1930 ला भारतीय स्वातंत्र्य दिन हा पहिल्यांदाच साजरा करण्यात आला होता। तर या घटनेची आठवण म्हणून हा 26 जानेवारी हा दिवस निवडण्यात आलेला आपणास सांगता येतो। अशा भारतीय राज्यघटनेने भारतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित केले, तसेच येथील राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरता, सातत्य आणण्याचे कार्य केले। तर अशा भारतीय आगळ्या वेगळ्या राज्यघटनेचे आज आपण वैशिष्ट्य बघणार आहोत। भारतीय राज्यघटनेची पहिली वैशिष्ट्य म्हणजे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना। भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे। आता राज्यघटनेचे 2 प्रकार असतात, एक म्हणजे अलिखित राज्यघटना आणि दुसरी म्हणजे लिखित राज्यघटना। भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे, म्हणजे एका विशिष्ट अशा घटना समितीकडून या राज्यघटनेचा जो काही मसुदा आहे, जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधून ही राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे। ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित स्वरूपाची आहे, म्हणजे रूढी, प्रथा, परंपरा व गरजेनुसार तेथे काही जी कलम तयार करण्यात आली त्यानुसार तेथील राज्यकारभार चालतो। परंतु भारताचा राज्यकारभार चालवण्याकरता एका विशिष्ट अशा घटना समितीकडून ही घटना तयार करण्यात आलेली आहे। जगामधील सर्वात मोठी ही राज्यघटना आहे। या घटनेमध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे व 22 भाग पाडण्यात आलेले आहेत। अशी ही जगामधील सर्वात मोठी राज्यघटना आहे। आता अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ 7 कलमे आहेत, चीनच्या राज्यघटनेमध्ये 106 कलमे आहेत, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमध्ये 128 कलमे आहेत, तर कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये 147 कलमे आहेत। आता एकूणच आपण संपूर्ण जगाचा विचार करता भारतीय राज्यघटना ही जगामध्ये सर्वात मोठी अशी राज्यघटना म्हणून गणल्या जाते। आता या नंतरचे दुसरे वैशिष्ट्य घटनेची विविध उगम स्रोत। आता बघा, हे घटनेची विविध उगम स्रोत हे वैशिष्ट्य कसं आहे। आता जी काही भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे, ही राज्यघटना तयार करत असताना घटनाकारांनी जगामधील विविध लोकशाहीवादी राष्ट्रांच्या राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे व त्या घटनेमधून आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीला जी काही कलमे, ज्या काही संज्ञा योग्य वाटतील त्यांचा या आपल्या भारतीय घटनेमध्ये अंतर्भाव केलेला आहे। उदाहरण द्यायचे झाले तर इंग्लंडच्या घटनेकडून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला,
तर अमेरिकेच्या घटनेकडून आपण आपल्या जी काही भारतीय घटनेची उद्देशपत्रिका आहे ही स्वीकारली, तसेच जे काही मूलभूत हक्क आहेत हे स्वीकारले. तसेच कॅनडाच्या राज्यघटनेकडून आपण संघराज्य शासन पद्धती स्वीकारली. आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे स्वीकारली. म्हणजेच भारतीय घटनेमध्ये ज्या काही विविध संज्ञा, विविध कलमे यांचा अंगीकार करण्यात आलेला आहे, या घटनेची जे काही उगम स्रोत आहे, जे काही उगम आहे, हा उगम या विविध लोकशाहीवादी देशांच्या घटनांपासून झालेला आपणास दिसून येतो. तसेच जे काही ब्रिटिशकालीन कायदे आहेत, यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, 1909चा कायदा असेल, तसेच 1919चा कायदा असेल किंवा 1935चा कायदा असेल, या विविध कायद्यामधून घटनाकारांनी योग्य बाबींचा अंतर्भाव हा भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला दिसून येतो. म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे उगमस्रोत हे कोणतीही एखादी घटना नसून जगामधील विविध राज्यघटना, विविध कायदे, विविध विचार प्रणाल्या असलेले दिसून येते. तसेच भारतीय राज्यघटनेवर प्रामुख्याने आपणास गांधीवादी विचारसरणीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो. आता या पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य, परिवर्तनीयता व ताठरता यांचा समतोल. आता राज्यघटना दोन प्रकारच्या असतात, एक ताठर आणि एक परिवर्तनीय. आता आपण जर इंग्लंडच्या घटनेचा विचार केला, तेथे जे काही रूढी प्रथा परंपरा आहे, यामध्ये जर बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने सुद्धा, एका अल्पशा कायद्याने सुद्धा बदल करता येतो. म्हणजे तेथील राज्यघटना ही परिवर्तनीय आहे. परंतु याच्या विरुद्ध जे काही ताठरता आहे, आता अमेरिकेची राज्यघटना ही ताठर आहे. म्हणजेच अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये साध्या सोप्या पद्धतीने बदल करता येत नाही. म्हणजे तेथील राज्यघटना ही ताठर स्वरूपाची आहे. आता भारतीय राज्यघटना ही ताठर व परिवर्तनीय या दोन्हीही गोष्टींचा सुंदर असा मिलाप आहे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये लवचिकता, जर आपणास एखाद्या घटक राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल, सीमेमध्ये बदल करायचा असेल किंवा सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येत बदल करायचा असेल, तर संसद साध्या बहुमताने सुद्धा या बाबींमध्ये बदल करू शकते. म्हणजेच येथील राज्यघटना ही परिवर्तनीय असल्याचे आपणास दिसून येते. आता ताठर कशी आहे? राष्ट्रपतींची निवडणूक असेल किंवा केंद्र राज्य, घटक राज्य आहेत यांची अधिकार विभागणी असेल, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असेल, यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपणास घटनेमधील कलम 368 नुसार विशेष बहुमताच्या आधारे बदल करावा लागतो. हे विशेष बहुमत म्हणजे काय की जे काही संसदेचे दोन्ही सभागृह आहेत, या दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 बहुमताने व अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या संमतीनंतर हा विशेष बदल करता येतो. म्हणजे येथे जे काही घटना दुरुस्ती आहे, जे काही घटनेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया ही अतिशय किचकट अशी, अतिशय ताठर अशा स्वरूपाची आहे. या दोनही गोष्टींचा मिलाप हा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला दिसून येतो. म्हणून आपण ताठरता व लवचिक किंवा परिवर्तनीयता ही भारतीय राज्यघटनेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचं सांगतो. आता या पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य, घटनेचे वर्चस्व व जनतेचे सार्वभौमत्व. आता जे काही घटनेचे वर्चस्व आहे ते येथील लोकांवर, येथील राजकीय व्यवस्थेवर आहे. म्हणजेच घटना ही सर्वात महत्त्वाची आहे. जर कोणी या घटनेचा भंग केला तर त्याला त्या प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा या घटनेमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच घटना ही शेवटी सर्वात वर्चस्व असल्याचे आपणास दिसून येते. आता जनतेचे सार्वभौमत्व. आता काय होते की काळानुसार, परिस्थितीनुसार जनतेच्या आशा आकांक्षा बदलत असतात, परिस्थिती ही बदलत असते. आता बदलत्या परिस्थितीनुसार घटनेमध्ये बदल करणे सुद्धा क्रमप्राप्त आहे. कारण आपण जर परिस्थितीनुसार वागलो नाही तर आपण मागे पडू. तर त्यामुळं घटनेमध्ये जे काही 368 कलम आहे, यानुसार या घटनेमध्ये बदल करण्याचा, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आपण भारतीय संसदेला दिलेला आहे. आता आपणाला येथे असं वाटलं की संसद बदल करत आहे, परंतु जे काही या
संसदेमधील लोकसभा आहे, त्या लोकसभेमध्ये जे काही प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी भारतीय जनतेमधून निवडून गेलेले आहेत. म्हणजेच एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या जे काही घटनेमध्ये बदल होत आहे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार होत आहे. म्हणजेच येथे जनतेचं वर्चस्व सिद्ध होते. आता जी काही भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेची सुरुवात सुद्धा आम्ही भारताचे लोक या शब्दापासून होते व आम्ही स्वतः अर्पण करीत आहोत यानुसार या प्रस्ताविकेचा शेवट होतो. म्हणजे जी काही प्रस्तावना आहे, जी काही घटना आहे ही आम्हाला मान्य आहे, ही स्वतः आम्ही तयार केलेली आहे असा होतो. म्हणून येथे जनतेचं वर्चस्व सिद्ध होते. या पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य मूलभूत हक्कांची तरतूद. आता भारतीय घटनेमध्ये भाग 3 कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर भारतीय घटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही 7 हक्क कोणती? समतेचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, मालमत्तेचा हक्क, घटनात्मक उपाय योजनेचा हक्क. म्हणजे एकूणच जी काही वरील 6 मूलभूत हक्क भारतीय जनतेला दिलेली आहेत. या मूलभूत हक्कांवर एखाद्या व्यवस्थेमधून, समाजामधून किंवा एखाद्या विशिष्ट समूहाकडून जर या मूलभूत हक्कांची गळचेपी होत असेल तर जो काही 7वा मूलभूत हक्क आहे घटनात्मक उपाय योजनेचा हक्क, या हक्कानुसार आपण भारतीय न्यायालयात आपल्या या 6 मूलभूत हक्कांविषयी दाद मागू शकतो. म्हणजेच भारतीय घटनेमध्ये मूलभूत हक्क जी दिलेली आहेत या मूलभूत हक्काला भारतीय घटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. आता यामध्ये सद्य परिस्थितीमध्ये भारतीय घटनेत 6 मूलभूत हक्क असलेले आपणास दिसून येतात. आता जो काही 6वा मूलभूत हक्क होता मालमत्तेचा हक्क, हा हक्क 1978 मध्ये 44वी घटना दुरुस्तीकडून काढून टाकण्यात आला. म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये भारतीयांना वरील 6 मूलभूत हक्क उपभोगण्याचा अधिकार ही भारतीय घटना देते. या मूलभूत अधिकारांचा अंगीकार आपण अमेरिकेच्या संविधानाच्या धर्तीवर केलेला दिसून येतो. आता या पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य मूलभूत कर्तव्य व राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांची तरतूद. आता भारतीय घटनेच्या भाग 4 कलम 51A मध्ये ही मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेमध्ये नव्हती, परंतु यांचा स्वीकार 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा घटनेमध्ये करण्यात आला. या मूलभूत कर्तव्यांविषयीची तरतूद आपण रशियाच्या राज्यघटनेच्या धर्तीवर स्वीकारलेली आहे. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तर यापैकी जे काही 11वे मूलभूत कर्तव्य आहे की 6 ते 14 वर्षांमधील मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे. ही जे मूलभूत कर्तव्य आहे हे मूलभूत कर्तव्य सन 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती करून अंतर्भूत करण्यात आले. घटनेच्या भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या धोरणाचा स्वीकार आपण आयर्लंडच्या धर्तीवर केलेला दिसून येतो. आता ही मूलभूत कर्तव्य व्यक्तीला देशाप्रती, समाजाप्रती व्यक्तीचे काय कर्तव्य आहे याची जाणीव करून देत असतात. आणि जे काही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत ही शासन व्यवस्थेने शासन कशा प्रकारे करावे, म्हणजेच एक प्रकारे शासनाला दिशा दाखवण्याचे कार्य हे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे करीत असतात. आता या पुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य प्रौढ मतदान पद्धती. आता भारताचा भूप्रदेश हा विस्तीर्ण आहे. भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथे मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य आहे, अशिक्षितताही फार मोठ्या प्रमाणात आहे. तरी सुद्धा घटनाकारांनी प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार केला.
हे करण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की जी काही भारतीय लोकशाही आहे ही भारतीय व्यवस्थेच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचावी. प्रत्येक व्यक्तीचा शासनाच्या व्यवस्थेमध्ये सहभाग यावा याकरताच्या प्रौढ मतदान पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आहे. आता प्रौढ मतदान पद्धती म्हणजे जी काही भारतीय जनता आहे या जनतेला जात, धर्म, वंश, लिंग, शिक्षण, संपत्ती या कोणत्याही बाबीवर भेदभाव न करता भारतामधील प्रत्येक व्यक्ती, जी व्यक्ती 18 वर्ष वय वर्ष पूर्ण करते अशा प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार देते, म्हणजेच प्रौढ मतदान होय. आता पूर्वी भारतामध्ये 21व्या वर्षानंतर मतदान करण्याचा हक्क येथील जनतेला होता, परंतु 1988 मध्ये 61वी घटना दुरुस्ती करून मतदारांचं वय वर्ष 21 वरून हे 18 वर आणण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रौढ मतदान पद्धती ही भारतीय घटना भारतीय जनतेमध्ये येथील शासन व्यवस्था तसेच येथील प्रत्येक जनतेचं शासनामध्ये सहभाग वाढवण्याकरता उपयुक्त असल्याचं दिसून येते. यापुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार. आता जो काही आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे हा आपण ब्रिटनच्या धर्तीवर केलेला आहे किंवा इंग्लंडच्या धर्तीवर केलेला आहे. आता संसदीय शासन पद्धतीमध्ये एक वास्तविक शासन प्रमुख व दुसरा नाममात्र शासन प्रमुख असतो. आता भारताने संसदीय शासन पद्धतीचा म्हणजेच या संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ या दोघांच्याही समन्वयाच्या माध्यमातून सहकार्याच्या माध्यमातून येथील राज्यकारभार चालवला जातो. आपण जरी हा ब्रिटनच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असला तरी सुद्धा आपल्या राष्ट्रामधील जे काही प्रमुख पद आहे राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक प्रमुख पद हे पद हे भारतीय जनतेमधून निवडल्या जाते. कोणत्याही वंश परंपरेमधून भारताचे राष्ट्रपती नियुक्त केल्या जात नाहीत. जसे की ब्रिटनमध्ये वंश परंपरेने तेथील राजा राणी सत्तेत येत असतात, परंतु भारतामध्ये असं घडत नाही. भारतीय राज्यघटनेमधील जे काही नामधारी प्रमुख आहे ह्या नामधारी प्रमुख जनतेच्या प्रतिनिधी मार्फतच निवडला जातो, म्हणजे जनतेमधूनच अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. यापुढील महत्त्वाची वैशिष्ट्ये स्वतंत्र व एकेरी न्याय व्यवस्था. आता स्वतंत्र न्याय व्यवस्था म्हणजे काय? जे काही संसदीय शासन पद्धतीमधील 3 प्रमुख अंग आहेत कोणते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. आता जे काही न्याय मंडळ आहे हे न्याय मंडळ कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळाच्या वर्चस्वापासून स्वतंत्र असल्याचे दिसून येते. जे काही न्याय व्यवस्थेमधील न्यायाधीश आहेत या न्यायाधीशांवर निर्णय देत असताना कोणतेही दडपण, कोणतीही भीती कोणत्याही व्यवस्थेपासून असलेली दिसून येत नाही. ते कार्यकारी मंडळ असो कायदे मंडळ असो यांपासून ही न्याय व्यवस्था स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. आता भारताने एकेरी न्याय व्यवस्थेचा स्वीकार केला म्हणजे काय? तर भारताच्या जे काही प्रमुख स्थानी आहे किंवा मुख्य स्थानी आहे हे सर्वोच्च न्यायालय असलेले दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे बाकी सर्व त्यापेक्षा निम्न असणाऱ्या न्यायालयांवर बंधनकारक असलेले दिसून येतात. केंद्रस्थानावर हे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच जे काही विविध घटक राज्य आहेत या घटक राज्याच्या स्थानी किंवा केंद्रस्थानी हे उच्च न्यायालय आहेत. या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राखाली जिल्हा न्यायालय व कनिष्ठ न्यायालय असलेले दिसून येतात. म्हणजेच सर्वोच्च स्थानी सर्वोच्च न्यायालय, त्याच्या अधिकार क्षेत्राखाली उच्च न्यायालय, त्याच्या अधिकार क्षेत्राखाली जिल्हा न्यायालय, त्याच्या अधिकार क्षेत्राखाली इतर कनिष्ठ न्यायालय, म्हणजेच श्रेणीबद्ध पद्धतीने एकेरी न्याय पद्धतीने ही न्याय व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आपणास दिसून येते. यापुढील महत्त्वाचे वैशिष्ट्य केंद्रकर्षी संघराज्य पद्धती. आता भारतामध्ये संघराज्य या शब्दाचा उपयोग घटनेच्या कोणत्याही भागामध्ये करण्यात आलेला नाही, परंतु जिथे घटनेचं पहिलं कलम आहे नंबर 1 या कलमामध्ये भारत हा राज्याचा संघ असेल असं लिहिण्यात आलेलं आहे.
आता जी काही संघराज्य पद्धती असते त्या संघराज्य पद्धतीची काही वैशिष्ट्ये असतात किंवा त्या वैशिष्ट्यांना आपण त्या पद्धतीला संघराज्य पद्धती असे म्हणतो. ते म्हणजे कोणते? लिखित राज्यघटना, स्वतंत्र न्याय व्यवस्था, केंद्र व राज्य अशी दोन सरकारे, अधिकारांची विभागणी, द्विग्रही कायदे मंडळ. अशा प्रकारे ही संघराज्य शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत व ही वैशिष्ट्ये भारतीय शासन व्यवस्थेमध्ये असलेले आपणास दिसून येते. आता केंद्रकर्षी संघराज्य म्हणजे कसं की भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, परंतु भारतामध्ये एकेरी नागरिकत्व, एकेरी न्याय व्यवस्था, संपूर्ण देशाकरता एक राज्यघटना, केंद्रातर्फे राज्यांवर राज्यपाल पाठविण्याची पद्धती, तसेच अखिल भारतीय सेवा या विविध बाबींच्या माध्यमातून जे काही राज्यांवर केंद्राचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं दिसून येते किंवा या घटक राज्य व केंद्र यामध्ये सर्व सत्तेचे अधिकार केंद्राकडे असलेले दिसून येतात. म्हणजेच येथील सत्तेचं केंद्रीकरण आहे हे केंद्रामध्ये झालेलं दिसून येते. म्हणजेच येथील संघराज्य शासन पद्धती ही केंद्रकर्षी संघराज्य शासन पद्धती, केंद्रामध्ये एकवटलेली शासन पद्धती असल्याचं आपणास दिसून येते. अशा प्रकारे वरील विविध मुद्द्यांच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनांची जी काही प्रमुख महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा आढावा आपणास घेता येतो. धन्यवाद.